चला तर मग मस्त अशा दिवसाची माझी छानशी सुरुवात झालेली आहे आणि सकाळी-सकाळी मी मुलांचा टिफिन बनवायला घेतलाय आणि आज दिवसाची सुरुवात जरासा आरडाओरड आणि थोडीशी धावपळ अशीच झाली बरं का. कारण थंडी इतकी जास्त पडलेली आहे ना, की लेकरांना त्या बिछान्यातून उठावसंच वाटत नाही आणि त्यांचं म्हणणं असं असतं, की 5-10 मिनिटं असंच त्या बिछान्यामध्ये आम्हाला राहू दे आणि मी मात्र किचनमध्ये आलेली होती. टिफिनची तयारीला देखील लागलेले होते. पण लेकरांचं आवडतंय ना, हे मला काही दिसतच नव्हतं. म्हणून माझं त्यांना सांगण्याचं काम इथे चालूच होतं, की तुम्ही पटकन उठा. तुम्ही जर लवकर उठले, तर मग तुमचं आवरून होईल आणि मग तुम्ही वेळेवर शाळेत पोहोचताल. आणि इथे आहे ना, मला देखील हसायला येत होतं, कारण लेकरांसोबतच तसं होत नाही बरं का. तर माझ्यासोबत देखील सेम तसंच होतंय, कारण सकाळी इतकी जास्त थंडी असते ना, तर त्या बिछान्यातून काय उठावसंच वाटत नाही. पण शेवटी काम ते कामच असतं. आपल्याला ते करायचं असतं. म्हणून मग उठूनच घेतलं आणि मुलांच्या टिफिनमध्ये आज मस्त अशी मी मेथीची भाजी देते आणि मेथीची भाजी आहे ना, मी अशा पद्धतीनं काठी चमच्याने हलवते. कारण मग काठी चमच्याने हलवायला मला ती सोपी जाते आणि उलथन्यानं मला तितकी जास्त काही मेथीची भाजी हलवता येत नाही. म्हणून मी कधीही असा काठी चमचा घेते आणि काठी चमच्याने मेथीची भाजी पटकन हलवली पण जाते, असं मला वाटतंय. आणि छान बाजारामध्ये आता हिरव्या पालेभाज्या येतात ना, तर मस्त अशा पोटभर हिरव्या पालेभाज्या आपण या ऋतूमध्ये खाऊन घ्यायच्या. एकीकडे आहे ना, मस्त अशा मी चपात्या करून घेते आणि दुसरीकडे मेथीच्या भाजीची देखील तयारी चालू आहे. आणि हिरव्या पालेभाज्यामध्ये आहे ना, भरपूर प्रमाणात पौष्टिक सत्व असतात ना, तर मग ते आपल्या शरीराला मिळालेले कधीही चांगले. आणि लेकरांच्या टिफिनमध्ये दिले, तर लेकरं देखील थोडी का होईना आवडीने भाज्या खाऊनच घेतात आणि त्यांना देखील त्या भाज्या खाल्ल्याचा फायदा होऊन जातो. त्यानंतर मात्र मग मुलांचं सगळं व्यवस्थित मी आवरून दिलं आणि त्यांना शाळेत पाठवलं. आणि यांच्याही टिफिनला मी लगेच तयारी करायला लागले. तर आज आहे ना, मस्त अशी फ्लॉवर, वाटाणा आणि पनीर घालून मी मस्त भाजी बनवलेली आहे. आणि हीच भाजी मी यांच्या टिफिनला देखील देणार आणि दुपारी ज्यावेळेस मुलं शाळेतून येतील ना, तर मग छान आवडीने ही भाजी मुलं देखील खाणार आणि आता जी ही भाजी आहे ना, थोडीशी पातळ वाटते, पण ज्यावेळेस भाजी उकळेल ना आणि थोडा वेळ एक 5 ते 10 मिनिटं कमी गॅसवरती उकळली, की ही भाजी छान मस्त अशी घट्टसर होईल आणि मग खायला देखील ही जी भाजी आहे ना, तर मस्त अशी टेस्टी लागून जाईल. त्यानंतर मात्र मी घरातील काही किचन ओट्यावरचा जो काही पसारा होता ना, तो आवरून घेतला आणि पटकन असे मग माझं मी फटाफट आवरून घेतलं आणि एकदा जुडा वगैरे आपण असा बांधला ना छान, की मग आपल्या दिवसभराच्या कामासाठी आपण मोकळेच असतो. जे काही काम असेल ना, तर ते आपलं पटपट होतं आणि पहा मोकळे केस सोडून काम आवरायचं म्हटलं ना, तर तितकं पटपट होत नाही. एकदा जुडा वगैरे आपण छान बांधला आणि जरासं सकाळी-सकाळी आपण आवरलं, की मग दिवसभर काय आपल्याला काय दुसरं काही लागत नाही. मग आपलं काम भलं आणि आपण भलं आणि मग त्यानंतर आवरून वगैरे झालं. किचनमधील भांडे तर मी अगोदरच घासून वगैरे घेतलेलीच होती. आता मात्र आज किचन ओटा मला डीप क्लीनिंग करायचा होता ना, तर मग तोच करायला घेतला आणि 2-3 दिवसातून जर अशा पद्धतीने आपण किचन ओटा डीप क्लीनिंग केला, की मग तो नेहमीसारखा चांगला चकचकीत राहतो. नाहीतर मग एकदा जर किचन ओटा जर आपण घासलाच नाही, त्याच्याकडे जर लक्षच दिलं नाही ना, तर मग अक्षरशः तिथे तेलकट-तेलकट आपल्या हाताला लागायला होतं आणि मग ते तेलकट झालेला किचन ओटा आपल्यालाच पाहायला बरं वाटत नाही. तर मग माझा प्रयत्न नेहमी असाच असतो, की एक 2-3 दिवस झाले, की किचन ओटा स्वच्छ घासून, पुसून आणि असा पाणी घालून सगळा खळखळीत धुवून घ्यायचा आणि एकदा छान असा धुवून घेतला, की मग 2 दिवस आपण सारखा पुसून जरी घेतला ना, तर किचन ओटा आरामात जमून जातो. पण एक 2-3 दिवसातून अशा पद्धतीनं किचन ओटा आपण धुयलाच पाहिजे. कारण मग किचनमध्येच आपलं सगळ्या गृहिणींचं किती सगळं काम या किचनमध्येच चालू असतं. त्यानंतर मात्र दुपारच्या वेळेत आहे ना, मागच्या व्हिडिओ मी एका व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलं होतं, की आम्ही बाहेर गेलेलो होतो आणि किचनसाठी काही मला वस्तू देखील आणायच्या होत्या. तर खरं सांगायला गेलं ना, तर मी घरामध्ये कुठलेच भांडे जास्तीचे घेऊन ठेवलेले नव्हते. पण आता काही कार्यक्रम वगैरे असला ना, का मग भांड्यांची कमी वाटते बरं का. म्हणून मग आहे ना, असं ठरवलं आणि छान असे भांडे मग आम्ही गेलेलो होतो भांड्याच्या दुकानात आणि तिथून छान मस्त असे भांडे मी इथे घेऊन आलेले आहे. तर गेलो होतो फक्त 2 वस्तू आणण्यासाठी. एक तर मला स्टीलची कढई फार आवडते आणि स्टीलच्या कढईमधलं खाल्लेलं म्हणजे भाज्या बनवलेल्या कधीही चांगल्या. तर मला स्टीलची कढई घ्यायची होती. तर आणि तवा घ्यायचा होता. तर मग ते गेलो होतो फक्त 2 गोष्टी घेण्यासाठी आणि आणल्या 10 वस्तू. असं माझ्यासोबत झालं बरं का त्या दिवशी.
आणि स्टीलची कढई तर मी घेऊनच आले आणि सोबत मी तवा देखील आणला होता. फक्त या 2 गोष्टी मला आणायच्या होत्या. पण सोबत आहे ना सगळे काय-काय मला जे छोटं-मोठं वस्तू लागतात ना किचनमध्ये भांडे, तर ते देखील मग मी घेऊनच आले. आणि यांचंही म्हणणं होतं, की "तू एकदाचं घेऊन टाक, तुला किचनमध्ये काय लागतंय आणि आपल्याला तरी काय लागतंय, एकदा आपल्याला कोणी म्हटलं तू घेऊन टाक." तर मग मीही मनाशी पक्कच करून ठेवलं आणि सगळे काय मला ग्लास कमी पडायचे, प्लेटी कमी पडायच्या. कधी जर 2 पाहुणे आपल्याकडे आले, मुलांचा वाढदिवस असला, काही कार्यक्रम असला घरामध्ये, की मग आपोआप मला भांडे कमीच पडून जायचे. कधी प्लेटी नसायच्या, तर कधी ग्लास नसायच्या आणि मग मी ताटं, ग्लास, प्लेटी वगैरे सगळं इथे आणूनच घेतलं आणि आता आहे ना, या सगळ्या नवीन भांड्यावर आहे ना, स्टिकर चिकटवलेले असतात. तर हे स्टिकर आहे ना, तसे जर काढले ना आपण, तर मग ते तसेच चिकटून राहतात आणि ते कितीतरी दिवस आपल्याला घासत बसावं लागतं आणि सारखी ती जागा आहे ना, चिकट-चिकट होऊन जाते. तर अशा पद्धतीने आहे ना, स्टिकर काढण्याची एकदम सोपी पद्धत आहे. कढईच्या आतील भागात आहे ना, एक स्टिकर चिकटवलेला आहे आणि कढई मी आहे ना, अशी थोडीशी हलकी अशी गरम केलेली आहे आणि तुम्ही आता पहा स्टिकर एकदम अलगद निघून जाईल आणि थोडंसं जरी आपण कढई गरम केली ना, ज्या ठिकाणी स्टिकर आहे त्या ठिकाणी थोडंसं गरम करून घ्यायचं आणि तिथलं जे स्टिकर आहे ना भांड्याला लावलेलं, तर ते पटकन निघून येतं. स्टीलच्या भांड्याला जर मी नवीन जर कुठली वस्तू आणली स्टीलची ना, तर अशाच पद्धतीने पहा स्टिकर काढत असते आणि खूप सोपं देखील जातं आणि पटकन देखील स्टिकर निघून येतात आणि आणि स्टिकर एकदा पटकन निघले, की मग भांडे वगैरे व्यवस्थित आपल्याला स्वच्छ करता येतात. नाहीतर मग आपण तसेच भांडे स्टिकर सकट घासायचं म्हणलं ना, तर मग स्टिकर काही निघत नाही आणि जी स्टिकरची जागा असते ना भांड्यावरची, तर ती अशी कितीतरी दिवस अशी चिकट-चिकट होऊन जाते आणि त्यामुळे आहे ना, जे कधीही स्टीलच्या भांड्यावरचे स्टिकर आहे ना, अशा पद्धतीनं थोडीशी स्टिकरची जागा गरम करायची आणि स्टिकर ते अलगद निघून येतात. आणि या काचेच्या बरण्यामध्ये मागं मी काचेच्या बरण्या देखील घेतलेल्या होत्या ना, तर त्यामध्ये काही चमचे देखील नव्हते. तर मग छोटे-छोटे मी असे चमचे घेऊन आले मसाल्याच्या डब्यामध्ये ठेवण्यासाठी. तर सगळ्या भांड्यांवरील माझे इथे स्टिकर वगैरे काढून झालेले आहेत. तव्याचं देखील मी स्टिकर काढून घेतलं. आता जे सगळे नवीन भांडे आहेत ना, तर व्यवस्थित स्वच्छ करून घेते, घासून धुवून घेते. म्हणजे कसं ज्यावेळेस वापरात घ्यायचे असतील, तर मग त्यावेळेस ते मला वापरता येतील आणि कुठलीही नवीन वस्तू जर आपण घरामध्ये आणली, तर ती अगोदर अशी स्वच्छ वगैरे धुवून-धावून ठेवली, की मग आपल्या मनाला समाधान वाटतं आणि आपल्याला देखील आवरायला म्हणजे ती वस्तू घेण्यासाठी बरं वाटतं. तर माझा प्रयत्न असाच असतो, ज्यावेळेस कुठली घरामध्ये किचनमध्ये नवीन भांडे म्हणा, एखादी बरणी म्हणा घेतली ना, तर ती सगळ्यात अगोदर अशी छान धुवून घेते आणि त्यानंतर मात्र मग वापरायला घेते. तर छान ताटं वगैरे, ग्लास, प्लेटी मी सगळं इथे पहा सगळं धुवून घेतलेलं आहे. सगळे भांडे वगैरे माझे आता धुवून झाले आणि त्यानंतर मात्र मी कपडे धुवायला घेतले आणि कधीही दुपारच्या आतमध्ये जर आपली कामं आवरली, तर मग पुढच्या कामासाठी वेळ शिल्लक राहतो आणि मग आपला दिवस देखील तितकाच चांगला जातो. तर असा गेला माझा आजचा दिवस. आवडल्यास लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबर करा. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.